श्रावण महिना आला म्हणजे सण समारंभाची रेलचेल असते। हिंदू धर्मियांसाठी सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक महिना म्हणजे श्रावण महिना आहे। त्यामुळे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी। श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते। यंदा ही नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जात आहे। महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्याची रीत आहे। सजीव रूपात नाग नसतील तर किमान धातू किंवा मातीच्या रूपात नागपूजन करण्याची प्रथा आहे। नागपंचमीबद्दल हिंदू शास्त्रात आणि पुराणातही अनेक कथा आहेत, पण त्यापैकी एका कथेत भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून ते यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आल्याचा दिवस श्रावण शुद्ध पंचमी असल्याने नागपूजा प्रचारात आली। कृषीप्रधान भारत देशामध्ये नागपंचमीच्या दिवशी शेतीच्या कामाला सुट्टी देऊन हा सण साजरा करण्यात येतो। शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, कोणीही खणत नाही, घरातील गृहिणी देखील भाज्या चिरत नाही, तवा वापरत नाही। घरातच नागाची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा प्रसाद दाखवला जातो। गव्हाची खीर, पुरणाची दिंड किंवा आजच्या दिवशी पातोळ्या करण्याची पद्धत आहे। नागपंचमीला नागराज घरोघरी देवतेच्या रूपात विराजमान होतो। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची रीत आहे। नागाचे चित्र हळद किंवा रक्तचंदनाने साकारून त्याची प्रतिकात्मक पूजा करण्याची प्रथा आहे। तर काही ठिकाणी जिवंत सापाऐवजी मातीपासून बनवलेल्या नागाची प्रतिकृती पूजली जाते। महिला वर्गांमध्ये नागपंचमीचं विशेष आकर्षण असते। या सणानिमित्त महिला मुली हातावर मेहंदी काढतात, नागाच्या वारुळाची पूजा करून झिम्मा फुगडीसारखे खेळ एकत्र येऊन खेळतात। तसेच काही जिल्ह्यांमध्ये नागपंचमीच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलींसाठी झोला बांधून त्या श्रावणातील झोपाळ्यांचा आनंदसुद्धा घेतात। अशा प्रथा या नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये केल्या जातात। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा। धन्यवाद।